पक्षाने जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. विरोधी पक्ष जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. विरोधी पक्ष जागे व्हा. जिंदाबाद माता की जय. मातरम. आज देशव्यापी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन आज आम आदमी पार्टीकडून होत आहे. जे पालकमंत्री आहे, पालकमंत्रीच्या समोर आपल्याला हिराव घालायचा होता, त्यांच्याकडून ठिय्या आंदोलन करायचं होतं, पण आपल्या जिल्ह्यात आपले पालकमंत्री हे नागपूरला बसतात, नागपूरवरून कामकाज करतात. त्यामुळे पार्टीने असा आदेश दिला आहे की जिथे पालकमंत्री नसतात तिथे त्या आमदाराला तुम्ही निवेदन द्या, आमदाराच्या समोर आंदोलन करा, आमदाराला त्यांची भावना पोहोचू द्या की 200 युनिटचे वीज बिल माफ झालेच पाहिजे. त्याच्या अगोदर आम्ही 4 वेळा निवेदन दिले, पण त्या निवेदनाचा त्या सरकारने काहीच परिणाम झालेला नाही. याकरता आम्ही सर्व माननीय माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या घरासमोर आम आदमी पार्टीचे जिल्हा तथा महानगरचे सर्व पदाधिकारी इथे एकत्र झालेले आहे. सामान्य जनता होरपळून गेलेली आहे. त्यांना विजेचं बिल भरायचं कसं हा प्रश्न पडला आहे. या लॉकडाऊनच्या पिरियडमुळे लोकांकडे पैसे नाही आहे वीज बिल भरायला, आणि हे सरकार वीज बिल भरायसाठी जबरदस्ती करताय. तर आम्ही आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रातून याला विरोध करत आहे. आम आदमी पार्टी या वीज बिलाला विरोध करते. आमची पुनश्च अशी मागणी आहे की हे वीज बिल तात्काळ त्यांनी रद्द करावं, नाहीतर आम्ही या महाराष्ट्रातील जे पण पालकमंत्री असो, आमदार खासदार असेल, आंदोलन उग्र करून त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर निघू देणार नाही, असा इशारा आम्ही आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी इथे दिला आहे.